प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा हा अभंग आहे। अभंगाचा अल्पसा भाव असा आहे की या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला धर्म शिकवतात। या मानवी जीवनामध्ये या अवनी तलावर अवतीर्ण झाल्यानंतर मानवी जीवनाचं खरं इति कर्तव्य काय आहे, त्याच्या जीवनामध्ये धर्म काय आहे, त्याने धर्म कसा पाळला पाहिजे ते थोडक्यात आपल्याला सांगतात। त्याचा भाव असा आहे, स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती। या पहिल्या चरणात धर्म सांगितला, कशा कशा पद्धतीने धर्म पाळला जाऊ शकतो, कशा पद्धतीने धर्म पाळला पाहिजे। आणि धर्म शिकवताना पुन्हा जगद्गुरु तुकोबराय खूप वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने आपल्याला सांगतात की प्रत्येक पदाच्या मागे एक पद लावायचं। स्वामीचं काम करणं हीच महाविष्णूची पूजा, आईबापाचं ऐकणं हीच महाविष्णूची पूजा, आपल्या मालकाचं काम करणं पतीचं ऐकणं हीच महाविष्णूची पूजा, गुरुचं ऐकणं हीच महाविष्णूची पूजा, अनुभव नाही दुसरा अनुभव नाही जीवनामध्ये, हा धर्म आहे। काय करायचं अजून सोपं सांगितलं, रोज सत्य बोले मुखे, खरं बोलायचं। तुम्ही म्हणाल किती सोपं आहे, सोपं नाही ते एवढं। सत्य बोले मुखे दुःखवे अनेकांचे दुःखे, जो सत्य बोलतो दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो हीच महाविष्णूची पूजा, अनुभव नाही दुजा। असं जो वागतो तो जीवनामध्ये ईश्वराची पूजा करतो। मंदिरात जा वगैरे असं कुठं लिहिलं नाही बरं का, अजून मी सांगतोय तुम्हाला, सरळ सांगितलं तो कुठं, खूप स्पष्ट लिहितात। निश्चयाचे बळ, ज्याच्या जीवनामध्ये निश्चय आहे, निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा विठाला। आज ही आपल्या गावामध्ये होणारा अखंड हरिनाम सप्ताह हनुमंतरायाच्या कृपेने, साधुसंतांच्या आशीर्वादानं आणि समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा। खरं म्हणजे आपल्या परिसरातील सर्व श्रीमद भागवत कथा प्रवक्ते हरिभक्तीपरायण विष्णू महाराज आनंदी असतील, त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज शेळके, आमचा पहिल्यांदाच परिचय मला वाटतं, पण खूप सुंदर वाजवतात महाराज। आणि सांभाळून घ्या, आपण सगळे पहिल्यांदाच भेटतो आहे, होऊ शकतं प्रत्येकाचं नाव नवीन भागात असल्यामुळे माहिती असण्याची शक्यता नाही। तुमच्या भागातील संतोष महाराज सोळंकी माझे खूप चांगले मित्र आहेत, आम्ही सोबत आहोत। आणि त्यानंतर आज मला वाटतं ही 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। भगवान परमात्मा मला माऊली जशी बुद्धी देईल त्याप्रमाणे मी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे। आपल्या समस्त अखंड हरिनाम सप्ताहाचे जे संयोजक आहे, ज्यांनी या संपूर्ण सप्ताहाचं नियोजन केलेले आहे, असे समस्त गावकरी मंडळी, आकणी तालुका मंठा जिल्हा जालना, यांच्या सर्वांच्या आग्रहास्तव प्रेमामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला। आणि खरं म्हणजे मला तुमच्या गावाचे एक आनंद या गोष्टी करता वाटला की बऱ्याच गावामध्ये गेल्यानंतर आम्ही विचारत असतो की कीर्तनात कोणाकोणाची नावं घ्यायचे। आज मुद्दाम सांगतो मी तुम्हाला, तर लोक सांगतात महाराज माझं राहिलं माझं राहिलं माझं राहिलं। मला खूप दिवसानंतर असं गाव भेटलं की ते म्हटले कोणाचंच नाव घेऊ नका, याच्यातून तुमचं गाव किती चांगलं आहे मला अंदाज आला। परमार्थ हा कधीही नावाकरता करायचा नसतो हे लक्षात ठेवा। जगामध्ये ईश्वराचं नाव सोडून काहीच मोठं नाही। जर ईश्वराचं भजन करायचं तर त्याच्यामध्ये मोठेपणा काय। अहो महाराज, आता तुमच्या गावातले सगळे भजनी मंडळ चांगले आहे, कित्येक ठिकाणी आम्हाला अनुभव येतो, आम्ही एखाद्या भजनाचं जरी नाव विसरलो तरी अडचण होऊन जाते आमची। पण हा कथाभाग असा आहे की वारकरी संप्रदायाचं कार्य करत असताना मला वाटतं नावापेक्षा आपण वारकरी संप्रदायाचे आहोत, वारकरी आहोत, हेच आपल्यासाठी सगळ्यात मोठं भूषण आहे। अनेक वर्षापासून आपल्या गावातील असणारे विजय सपनार आमचे खूप चांगले मित्र आहे। मला वाटतं 2010 किंवा 11 पासून आमची ओळख आहे। तेव्हापासून ते मला म्हणत होते आमच्या गावाला एकदा तरी कीर्तनाला या, एकदा तरी कीर्तनाला या। त्यांचा खूप आग्रह होता, पण अनेक अडचणीमुळं, अनेक गोष्टीमुळं, आमचं मित्रपणा असल्यामुळे गमतीमध्ये मी कधी त्यांना म्हणायचो की बाबा घेऊन जायचं तर लवकर घेऊन जा, पुढे अवघड होईल सगळं। पण ते म्हणले काय नाही, मित्र आहे म्हटल्यावर काही बोलता येत नाही ना। मग त्यांनी फार वाट पाहिली माझी PhD होण्याची, सगळं त्यांना म्हटलं महाराज पक्के झाल्याशिवाय कसं नेतं आपल्या गावामध्ये।
विनोदाचा भाग सोडा, पण आमचे खूप चांगले मित्र आहेत, ते गमतीनं मला बोलत असतात. पण अतिशय जिव्हाळ्याचा, अतिशय घरचा असा संबंध आहे त्यांच्या घरच्यांशी, सगळ्यांशी. ज्यांनी आत्ता चाल म्हटली, मला महाराजांचं नाव माहीत नाही. काय? रामेश्वर महाराज, दुसरे महाराज महादेव महाराज, बाकीची महाराज मंडळी, तुकाराम महाराज, गणेश महाराज आणि बाकी सर्व परिसरातील समस्त गुणीजन मंडळी, सगळ्यांच्या आपल्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेकडे वळतो. विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. अभंगाचा अल्पसा भाव मी आपणासमोर सांगितला आहे, पण या अभंगामध्ये शिरण्यापूर्वी थोडीशी प्रस्तावना करणं गरजेचे आहे. जगद्गुरु तुकोबराय आपण धर्माकडे प्रवृत्त व्हावं किंवा धर्मकार्य करावं याकरता या अभंगातून संबोधित करतात. धर्म काय आहे, धर्माची संकल्पना काय आहे हे सांगण्यापूर्वी धर्म शब्द नुसता उच्चारला आपल्या डोळ्यासमोर की अनेक अर्थ उभे राहतात. धर्माचं रक्षण झालं पाहिजे, धर्म जागवला पाहिजे, धर्म मोठा झाला पाहिजे असं लोक म्हणतात. पण खरं सांगू का, अनेक लोक मला असे भेटतात वारकरी संप्रदायामध्ये, मी खूप जाणीवपूर्वक बोलतो आहे. ते म्हणतात महाराज धर्म अडचणीत आला. मी त्याला म्हटलं धर्म येईल तेव्हा येईल अडचणीत, पहिले तू मला धर्म या शब्दाची व्याख्या सांग. मी काय म्हटलो, धर्म शब्दाची व्याख्या सांग. काही माहीत नसतं. लोक म्हणतात फक्त आम्ही धोक्यात आलो. कशामुळे? अरे तुमच्यासारख्या लोकांमुळेच धोक्यात आलो, ज्यांना धर्म शब्दाची व्याख्याच माहीत नाही. धर्म आहे काय, ज्ञानोबराय काय सांगतात, संत काय सांगतात, जे जे वडील करीती त्या त्या नाव धर्म ठेवीती. जे परंपरेने येतं त्याला आम्ही धर्म म्हणतो. मग ती परंपरा कदाचित एखादी चुकीची असेल त्यालाही धर्म म्हणायचं का, हे लक्षात घ्यावं लागेल. दुसरी गोष्ट आहे, धर्म शब्दाची खूप वारकरी संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदाय हा वेदानुमोदित आहे, वेद प्रणित आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायपासून सर्व संतांनी वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा असं सातत्याने म्हणत गेले, सांगत गेले. मग काय आहे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने धर्म शब्दाचा व्याख्या काय आहे? तर धर्म शब्द थोडंसं आपण मागे जर गेलो वारकरी संप्रदायात, आणि अभंगाकडे मला अजून यायचं आहे, थोडीशी प्रस्तावना करतो. थोडे मागे जा. वेदामध्ये वेद असं सांगतो की जेव्हा तुम्ही आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस राहतात आणि 9 महिने 9 दिवस राहिल्यानंतर माणूस म्हणून जन्माला येतात, त्या दिवशी धर्म नावाची गोष्ट तुम्हाला चिटकते. तुम्हाला माहीत असो अथवा नसो, पण ती चिटकते. मग माणूस म्हणून तुम्ही जन्माला आलात ना, तर शास्त्राने, वेदांत शास्त्राने, वारकरी संप्रदायाने आणि संतांनी काही धर्म तुम्हाला सांगितले, ते तुम्हाला पाळावेच लागतात. जाऊ द्या, थोडं सूक्ष्म सांगतो याच्यातलं. माणसाचं नाही सांगत मी, जनावराचं सांगते. आपण शेतकरी आहोत सगळे. आपल्या घरामध्ये कुत्रा असतो, मांजर असते, वेगवेगळे प्राणी असतात. तुम्ही कधी अनुभव घेतलाय का? हे प्राणी जेव्हा व्यातात त्यांना पिलं होतात. त्यांना पिलं झाल्यानंतर काही काळ, काही महिने, काही दिवस त्या कुत्र्याला, त्या मांजराला, त्या बैलाला, त्या गाईला त्यांना सुद्धा कळतं. मी काय सांगतोय नीट लक्ष देऊ. त्यांना सुद्धा कळतं ही माझी बहीण आहे, हा माझा भाऊ आहे. हे मी जे सांगतोय ते लक्षात येतं ना तुमच्या? मला काय सांग, हे त्यांना कळतं. काही काळ, काही महिने. जनावराला जर काही काळ, काही महिने कळत असेल, माणसाला किती दिवस कळावं? मरेपर्यंत धर्म कळायला पाहिजे, त्याने तो जागावला पाहिजे. कळतो का आपल्याला? याच्यापेक्षा सोपं सांगू, वारकरी संप्रदायामध्ये आपण धन्य आहोत की भरतखंडामध्ये, भारत देशामध्ये आपल्याला जन्म मिळाला, ज्या देशामध्ये साधू संतांची भूमी आहे, ईश्वराचा अवतार इथे झाला. पण त्या भूमीचं आणि नरदेहाचं महत्त्व तुम्हाला आम्हाला आहे का हो? एक सांगू महाराज, मी नेहमी गमतीनं सांगत असतो की हा नरदेह इतका मोलाचा आहे, इतका मोलाचा आहे आणि मोठ्या गमतीचा सुद्धा आहे. पण तो गमतीचा असून तुम्हाला आम्हाला कळाला नाही. गमतीचा का म्हणतो माहिती आहे का? तो याच्याकरता की तुम्हाला वाघ माहिती आहे, शेळी माहिती आहे. असं म्हणतात बरं का, वाघ हा असा प्राणी आहे. डिस्कवरी चॅनल जर तुम्ही बघितलं असेल, शोध सांगतात लोक, असं म्हणतात की डिस्कवरी चॅनलवाले असं सांगतात की वाघ जर त्याचं पोट भरलेलं असेल, मी वाघाबद्दल सांगतोय, वाघ त्याचं जर पोट भरलेलं असेल तर त्याच्या समोरून माणूस जरी गेला तरी तो त्याला काही करत नाही. आता मला काही माहीत नाही, तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही प्रयोग करून बघू शकता. हे मी सांगतो, विश्वास ठेवा माझ्यावर. हे चॅनलवाले जे संशोधक आहेत झूलॉजीचे, ते सांगतात की वाघाच्या समोरून गेलो तरी ते काही करत नाही, त्याचं पोट भरलेलं असेल तर. माणसाच्या बाबतीत तेवढी खात्री देता येत नाही, ती वाघाच्या बाबतीत देता येते. पोट भरलेलं असेल तर तो हमला करत नाही किंवा जखमी करत नाही. हे झालं वाघाचं. अजून वाघाची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. असं म्हणतात शास्त्रज्ञ लोक की वाघ जर 6 महिने उपाशी जरी असेल तरी तो कधीच गवत खात नाही. मी काय म्हणतो, वाघ हा 6 महिने उपाशी राहील, मरेल पण गवत खाणार नाही. आणि शेळी ही गवत खाते.
पण शेळी 6 महिने उपाशी राहील किंवा मरेल, पण मांस खाईल का? म्हणजे याचा अर्थ असा आहे की शेळीचा कधी वाघ होत नाही आणि वाघाची कधी शेळी होत नाही. पण माणूस हा प्राणी असा आहे की गावभर वाघ म्हणून फिरतो, पण घरात आल्याबरोबर त्याची शेळी होते. तुमच्या लक्षात येत आहे ना माझं बोलणं? मी हळूहळू सांगतोय तुम्हाला, सगळं तुम्हाला कळण्याकरता. माणूस हा असा विचित्र प्राणी आहे या जगाच्या पाठीवर. तो कधी वाघ होतो, कधी शेळी होतो, कधी नाग होऊन फणा काढतो. जेवढे सरड्या रंग बदलणार नाही त्याच्यापेक्षा जास्त रंग माणूस बदलतो, त्याच्यापेक्षा जास्त रंग बदलतो. पण दुर्दैव हे आहे जगाच्या पाठीवर, माणूस जगातले सगळे प्राणी होतो पण तो माणूस होत नाही. तो माणूस होत नाही. त्याने माणूस व्हावं म्हणून संतांचा आग्रह आहे, म्हणून संतांचा अट्टहास आहे. मला माझे शिकलेले विद्यार्थी जेव्हा कॉलेजमध्ये विचारतात, का हो तुमच्या कीर्तनाने भजनाने काय होणार आहे? तेच आपलं पुराणातली वांगी पुराणात राहू द्या, काहीतरी सांगतात तुम्ही, काय होणार आहे तुमच्या कीर्तनाने? मी सांगत असतो, बाबा आमच्या संतांच्या वाङ्मयाने, संतांच्या विचारानं माणसं साधू होतील, देव होतील माहीत नाही मला, पण माणसं राहतील एवढी ताकद या संतांच्या विचारात आहे. आणि आज त्या विचाराची गरज आहे. बघा तुम्ही, नाही तर आम्ही जेव्हा BScच्या विद्यार्थ्यांना किंवा पोरांना शिकवतो, डार्विन असं म्हणतात की डार्विननं उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला, आमच्या संतांनी क्रांतीवाद मांडला. तो डार्विन असं म्हणतो की पूर्वी माणूस हा माकड होता. कोण होता? माणूस हा माकड होता. त्या माकडाची उत्क्रांती होता 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 तो कोण झाला? माणूस झाला. आता मला भीती वाटायला लागली की या माणसाची आणखी उत्क्रांती होता होता पुन्हा माकड होतो की काय, आणि त्याचा माकड होऊ नये असं वाटत असेल तर त्याकरता ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी आहे, तुकोबरायचा गाथा आहे आणि आमच्या संतांचं कीर्तन आहे. विठाला धर्म आम्ही सांगतो कोणाला? मी धर्म सांगतो बरं का तुम्हाला, अजून अभंगाकडे जायचं आहे मला. धर्म आम्ही सांगतो कोणाला सांगतो? ज्यांना आई कळत नाही, ज्यांना बाप कळत नाही, ज्यांना गुरु कळत नाही, अशा लोकांना आम्ही कीर्तनात धर्म शिकवतो. अहो महाराज, खूप साध्या साध्या गोष्टी संतांनी शिकवल्या. मी तर म्हणेल की धर्म खूप लांबची गोष्ट आहे. माणसाला माणूसपणाचा जो धर्म आहे तेवढं जरी कळालं ना, माणसापेक्षा पशु बरे असं खरं सांगा. माझा एक साधा प्रश्न आहे तुम्हाला कीर्तनामध्ये, माणसामध्ये जनावरांमध्ये काय फरक आहे? फरक सांगू तुम्हाला तुकोबरायच्या भाषेत. पुच्छ नाही पादचारी मनुष्या परे कुतरिती. फक्त 2 पाय कमी आहे आणि 1 शेपूट नाही. नाहीतर माणसात आणि जनावरात काय फारसा फरक राहिला नाही अलीकडच्या काळामध्ये वर्तमानपत्र वाचल्यानंतर. मी गमतीनं सांगत असतो, लोक म्हणतात महाराज असं कसं म्हणता तुम्ही माणसं नाही? त्या मुंबईमध्ये जर गेले ना तुम्ही तर असं म्हणतात बरं का, तिथं माणसांची एवढी गर्दी आहे की तिथं कुत्रंसुद्धा शेपूट आडवी नाही हलवत, उभी हलवतं. त्याला विचारलं का? म्हणे उगाच शेजारच्याला धक्का लागायला नको, एवढी गर्दी. पण माणूस आहे का? दृश्यते पुरुषा आकार आहे, ज्याला आम्ही आकाराची माणसं म्हणतो. फक्त आकाराची, दिसायला माणसं आहे. मनुष्यत्व तो माणूसपणा आहे का त्यांच्या? ते माणूसपणाचं लक्षण आहे का? अहो महाराज, जीवनामध्ये एक गोष्ट सांगू तुम्हाला, माणूस हा इतर जनावरांपेक्षा वेगळा का आहे? कारण आमचे संत सांगताय. लोक आम्हाला विचारतात, कीर्तन करणाऱ्या लोकांना, का महाराज तुम्ही चौकडीत जीवन जगता हो? तेच भजन, तेच कीर्तन, तेच प्रवचन. पण वारकऱ्याला असं कोणी जर चौकडीत जीवन जगता असं सांगितलं ना, तर माझं त्यांना सांगणं आहे, वारकरी चौकडीत नाही, संसार करणारा माणूस चौकडीत आहे. मी तुम्हाला सिद्ध करून देऊ शकतो. काय चौकट आहे? आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमेतात पशुभेर नराना. आहार, निद्रा, भय आणि मैथुन याच्या पलीकडे 5वी गोष्ट सामान्य माणसाच्या जीवनात सांगा तुम्ही कोणती? आहार, खाणं. कुत्र्याचं ना आपलं सारखंच आहे, काय फरक आहे? उलट कुत्रं बरं आहे असं म्हणायची वेळ आमच्यावर आली. का? कारण ज्याची भाकर खातो त्याचं घर तरी राखतं. आपण तर असं आहे, ते मालकाचं काही झालं तरी चालेल, माझं पोट भरलं पाहिजे. आहार बरं किती खावा? एक सांगू महाराज तुम्हाला, आहार या विषयावरून सांगतो. आहार, माणसामध्ये प्राण्यामध्ये काय फरक आहे? प्राण्यालाही आहार लागतो, आपल्यालाही आहार लागतो, पण आपल्या आहाराच्या बाबतीत न बोललेलं बरं. एका घरी एका माणसानं वास्तुशांतीचा कार्यक्रम ठेवला आणि पत्रिकेमध्ये लिहिलं भोजनाची वेळ 10 ते 5. जसा माणूस आला आणि पहिल्या पंक्तीला बसला, महाराज उठा ना, पहिली पंगत झाली, दुसरी झाली, तिसरी झाली. लोक म्हटले महाराज पोट फुटेल हो, अन्न जरी फुकटचं आहे तरी पोट आपलं आहे ना, एवढं खाऊ नका ना. तो काय म्हटला, पत्रिकेत काय लिहिलंय 10 ते 5 जेवणाची वेळ, 5 पर्यंत मला कोणी हात सुद्धा लावायचा चालेल का? किती आहार. अहो महाराज एक सांगतो तुम्हाला, क्षमा मागून बोलतो, पण अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये वगैरे बरेच लग्न होतात, तुम्ही बघितले. हात जोडून विनंती आहे महाराज, आजही श्रीलंका असेल, युक्रेन असेल, जरा इतिहास वाचून पहा.
त्या देशाची अशी परिस्थिती झाली, खायला अन्न नाही त्यांना पोटभर. आजही आपल्या देशामध्ये काही समाजामध्ये काही ठिकाणी असे लोक आहेत ज्यांना पोटभर अन्न खायला भेटत नाही, आणि आपण लग्नामध्ये किती अन्न वाया घालतो याचा कधी विचार करत नाही. अमृतासारखं अन्न आहे. अन्नाला आपण पूर्ण ब्रह्म म्हणतो. ब्रह्म म्हणजे देव, आणि देवासारखं असणारं अन्न आपण जर वाया घालवत असो, कुठं पाप फेडायचं आपण? अहो, एक एक अन्न शिजवण्याकरता, तो तयार करण्याकरता शेतकरी किती कष्ट करतो. आपल्याला त्या अन्नाची कदर आहे. बरं, माणसाने किती खावं, काय खावं? शास्त्र असं सांगतं. एक आयुर्वेदातलं एक वाक्य सांगतो तुम्हाला. असं म्हणतात बरं का, माझ्या कीर्तनात काही काही गोष्टी मी खूप साध्या सांगतो, लक्षात ठेवा. आयुर्वेद शास्त्र असं सांगतं की माणसाने अन्न हे तोळ्याने खाल्लं पाहिजे. काय सांगतं? माणसानं अन्न हे तोळ्यानं खाल्लं पाहिजे. जर अन्न तोळ्यानं खाल्लं तर आरोग्य चांगलं राहतं. आपण अन्न तोळ्याने खात नाही, म्हणून औषधं सुद्धा किलोने खाण्याची वेळ आपल्यावर आली. का आली? कारण आपल्या आहारावर नियंत्रणच नाही. काय कितीही खातो आपण, कशा करता खायचं? अरे बाबा, एवढं अन्न खाऊ नये. किती खाऊ? जाऊ द्या, मला तो विषय सांगायचा. आहार, निद्रा. पुढची गोष्ट सांगितली निद्रा. पशुपक्ष्यालाही निद्रा आहे, आपल्यालाही निद्रा आहे. मी तर म्हणतो पशुपक्ष्यांच्या समोर संसारी माणसाने अभिमान बाळगायचंच नाही. काही लोक घरं बांधले ना, पेढे वाटतात. घर बांधलं, घर बांधलं. ज्याने घर बांधल्यावर पेढे वाटले ना, त्याला विचारायचं, काय कौतुक करतोस तुझ्या घराचं? आमच्या चिमणीचं घर पाहिलं का तुम्ही कधी जाऊन? कुठेही कोणत्या इंजिनिअरिंगच्या शाळेत ती शिकली नाही, आर्किटेक्ट झालेली नाही, कोणतं प्रमाणपत्र तिच्याकडे नाही, पण असं घर आहे महाराज. हातही तेच, पायही तेच. पण तुम्ही सांगा, संडास बाथरूमची काही वेगळी व्यवस्था आहे का? पण कसं घर आहे? साप जर तिच्या घरामध्ये जायला लागला ना, बऱ्याच वेळेस तुम्ही विहिरीमध्ये साप पडलेला पाहिला असेल, तर सापाला तिच्या घरात जाता येत नाही. का? कारण ते बरोबर विहिरीच्या मध्यभागी असतं. जसं जसं साप पुढे जातो, तो वजनाने विहिरीत पडतो. कोणी दिली होती एवढी बुद्धी? म्हणजे माणसापेक्षा प्राणी पुढे आहे. त्याच्यापेक्षा जी माणसं अभिमान बाळगतात, आम्हाला मुलगा झाला, आम्हाला मुलगा झाला. मुलगा झाला पेढे वाटू नका असं मी म्हणत नाही, पण जी माणसं म्हणतात ना, मुलगा झाल्यानंतर 10-5 किलो पेढे वाटतात. सांगा बरं, डुकरीनीला एका वेळेस किती पिलं होतात? पेढे वाटले तिने कधी? तिला बिचारायला अहंकार नाही, अभिमान नाही, काहीच नाही, काहीच नाही. लाडू नाही, काहीच नाही. पण तरी सुद्धा मला सांगा, जनावराची बरोबरी जर आपण करायला लागलो संसाराच्या बाबतीत, तर ते एका खेपीनं जेवढे पिलं देतात तेवढे आपण आयुष्यभर तरी पुरू का त्यांच्याबरोबर? पुरू शकतो का? मग कशाचा अभिमान आपण बाळगतो? आहार, निद्रा. निद्रा सांगतोय. किती झोप असावी माणसाला? अहो महाराज, हा देश ऋषीमुनींचा देश आहे. पूर्वी असं म्हणायचे बरं का, ऋषीमुनी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि ते उठले की ते काय करायचे, काकडा सगळं आवरलं, त्यांचं सडा समार्जन सगळं आवरलं की ते नदीमध्ये जाऊन उभे राहायचे आणि देवाला अर्घ्य अर्पण करायचे. हे सूर्यनारायण, हे देवा, अरे आम्ही आज खूप लवकर उठलो रे, आमचं सगळं आटोपलं, तू अजून कसा उगवला नाहीस? कोणाला म्हणायचे? सूर्यनारायण. तू अजून कसा उगवला नाही? मग त्याला प्रार्थना करायची, हे सूर्यनारायण देवता, अरे तू आता उगव. हे मी जुन्या काळातलं सांगतो. आता तसं नाही राहिलं. आता सूर्यनारायण उगवतो आणि आपली वाट पाहतो, हे घराच्या बाहेर कधी येतात. सगळे सूर्यवंशी. आहार, निद्रा, भय. भय प्रत्येकाला आहे, मैथून प्रत्येकाला आहे. मग या सगळ्यापेक्षा, जनावरापेक्षा माणूस वेगळा कसा? माणूस वेगळा का आहे? कारण त्याला धर्म कळतो, त्याला शास्त्र कळतं. म्हणून तर आमच्या संतांना लिहावं लागलं, हरी मुखे म्हणा, हरी मुखे. सांगतो आहे की जनावराला सुद्धा धर्म कळतो. जनावर जर पाळतो तर माणसाने का पाळू नये?
एक विचार करा महाराज, कुत्रं जर पाळलं ना तुम्ही, साधं कुत्रं, त्याला एकच भाकर तुम्ही देता, पाळता, पण ते कुत्रं एवढं प्रामाणिक असतं, एवढं प्रामाणिक असतं की त्या कुत्र्याला भाकर द्या, आयुष्यभर त्याचा सांभाळ करा, ते कुत्रं आपल्या मालकावर कधी उलटत नाही. मी कुत्र्याबद्दल बोलतोय. आणि पुत्र, मी पुत्र सांगतोय आणि पुत्रही सांगतो. पुत्र जनावर आहे आणि पुत्र तुमच्या पोटाचं, रक्तामासाचं, हाडामासाचं आहे. कुत्र्याला फक्त भाकर देता तरी ते उलटत नाही, तुमच्याशी प्रामाणिक राहतो. तुम्ही रात्री 12 वाजता जा, भुंकत नाही तुमच्यावर, तुम्हाला ओळखतं, तुमच्यावर भुंकणार नाही. त्याला म्हणायचं पुत्र. आणि पुत्र तो सगळी इस्टेट द्या, तुम्ही तुमचं नाव द्या, काय नाही देत तुम्ही त्याच्याकरता, सगळ्या दुनियाभरच्या लबाड्या करतो आपण त्याच्याकरता. त्याला सांगतात बाबा जमीन तशी 1 एकर होती, पण कोरीत कोरीत पार अर्धा एकर वाढवली. कोणाकरता? पुत्राकरता. आणि तो पुत्र पुढे काय करतो, अहो महाराज आम्हाला कधी कधी गमतीनं कुठे जर गेलो ना तर लोक म्हणतात बरं का, महाराज सगळं चांगलं आहे संसारामध्ये, सगळं चांगलं आहे, इतकी संपत्ती आहे, सगळं चांगलं आहे, पण आम्हाला मुलगा नाही. मी म्हणतो काय दुःख मानायचं त्याच्यामध्ये, मुलगा नाही, ज्यांना आहे त्यांना जाऊन भेटा एकदा, मग ते सांगतील तुम्हाला काय काय त्रास होतो. जीवनामध्ये आपण हे शिकलं पाहिजे. मी जनावरात आणि माणसात, अहो महाराज जेव्हा एखाद्या पोलिसाला चोर सापडत नाही ना, पोलिसाला चोर सापडत नाही, तेव्हा पोलीस हैराण होतात की आता चोर आपल्याला सापडत नाही. तेव्हा ते कोणाला बोलवतात? श्वान पथक पाचारण करतात. मला वाटतं माणसाचा केवढा मोठा पराजय हा की जे माणसाला शोधता येत नाही ते कुत्र्याला शोधता येतं. बरं मला वाटतं एवढं सगळं कुत्रं करून सुद्धा त्याचा साधा वाढदिवस नाही, काहीच नाही. करतो का आपण? याचं कारण काहीतरी मनुष्य जन्माकडे वेगळा आहे जे जनावराकडे नाही. करतो का आपण? मला वाटतं, मी कधी कधी गमतीनं सांगत असतो की मला वाटतं अजून कुत्र्याला हे कळालेलं नाही. मी काय बोलतो, कुत्र्याला हे कळालेलं नाही की पोलिसाला चोर का सापडत नाही. कुत्र्याला हे कळालेलं नाही की पोलिसाला चोर का सापडत नाही. ज्या दिवशी कुत्र्याला हे कळेल की पोलिसाला चोर का सापडत नाही, मला वाटतं त्या दिवशी त्यालाही सापडणार नाही. कारण अजून जनावरात ही नैतिकता, धर्म शिल्लक आहे. जाऊ द्या, आता खूप विषय लांबतोय, अजून प्रस्तावनाच करतोय, मला अभंगाकडे जायचं आहे. म्हणून एक छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला की जनावरं माणसाच्या पेक्षा कशी पुढे आहे, ती कशी धर्म पाळतात तेवढं सांगतो आणि पुढे जातो. एकदा काय झालं, एका जंगलामध्ये विठाल एकदा काय झालं, एक वाटसरू चालला होता रस्त्याने जात असताना तो जंगल लागलं, जंगलात प्रवेश केला. पण तेवढ्यात जंगलाला आग लागली. ऐका बरं का, जंगलाला आग लागली. आग लागल्याबरोबर जंगल जळतं आहे हे जेव्हा त्या वाटसरूने पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की समोर एक झाड होतं. नीट ऐका, समोर एक झाड होतं, त्या झाडावर एक पक्षी बसलेला होता. आणि ते झाड जळताना जेव्हा त्याने पाहिलं, जंगल जळताना पाहिलं, तेव्हा तो वाटसरू त्या पक्षाला काय म्हणतो, पहिल्यांदा लक्षात घ्या बरं का, संवाद कोणाचा आहे, एक माणूस आहे आणि एक पक्षी आहे. एक माणूस पक्षाला सांगतोय, आग लगी है जंगल को, आग लगी है जंगल को, जलने लगे पात. हे पक्षा, जंगल जळतं आहे, जंगलाला आग लागली, उडून जा. तू जर आता उडून गेला नाहीस तर काय होईल, झाडाबरोबर तू जळून जाशील. तेव्हा तो पक्षी वाटसरूला, म्हणजे माणसाला काय म्हणतो ऐका, तो पक्षी त्या वाटसरूला म्हणतो, बाबा माणसा, अरे वाटसरू, तू सांगतोय मला पटतंय, पण ऐक, या झाडावर माझा जन्म झाला, या झाडाची फळं मी खाल्ली, या झाडावर मी लहानाचा मोठा झालो. आता जेव्हा हे झाड जळून जातंय तेव्हा या झाडाला सोडून जाणं हा माझा धर्म नाही, या झाडाबरोबर जळून जाणं हा माझा धर्म आहे. हे कोण बोलतंय? पक्षी. सांगतो कोणाला आहे? माणसाला. पुन्हा एकदा विचारतोय, कोण सांगतंय? पक्षी माणसाला सांगतोय. मला वाटतं या पक्षाकडून विजूभाऊ आताच्या पक्षांनी काही शिकलं तर बरं होईल. आताच्या पक्षांनी, आताचे पक्ष तर लोकांचं श्राद्ध पक्ष कसं घालता येईल त्याच्यावरच टपलेले आहे. काय जीवनामध्ये आपण शिकायचं काय? धर्म सांगतोय बरं का तुम्हाला फक्त. अहो महाराज, धर्म म्हणजे काय? फार अवघड गोष्ट नाही. आमच्या संतांनी सांगितलं धर्म म्हणजे काय. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा लिहितात, विश्व स्वधर्म सूर्य पहा,
जो जे वांछील. लोक एवढे हुशार झाले, आपण जर त्यांना म्हटलं ना, ते म्हणले महाराज आपल्याला काही करायची गरज नाही. का? कारण ज्ञानोबरांनी सरळ लिहून ठेवलं, जो जे वांछील तो ते लावो, ज्याला जे हवं ते मिळू दे. त्याच्या आधी कोण वाचेल? त्याच्या आधी लिहिलं ना काहीतरी ज्ञानोबरांनी, विश्व स्वधर्म सूर्य पाव. स्वतः धर्मानं जीवन जगाल तेव्हा जे हवं ते मिळेल. धर्मानं जीवन नाही जगायचं. आणि मग आता लोक एवढे हुशार झाले, आपण जर लोकांना म्हटलं ना आईबापाची सेवा करा, आईबापाची सेवा, बरं जेवढे आम्हाला भेटतात ना महाराज सगळे ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेच, एवढे प्रमाणे पाठ असतात की महाराज लोकांना अडचणीत आणतात. ते त्यांना आपण म्हटलं आईबापाची सेवा करा, त्यामध्ये काय महाराज त्या दिवशी तुमचंच तर दशक्रियाविधीचं कीर्तन ऐकलं, तुम्ही कीर्तना सांगत होते कवनाचे मायबाप कवनाचे. आता काय वृद्धाश्रमात टाकतो त्यांना मग? पण संतांनी जे लिहिलं ते केव्हा आणि कशा करता लिहिलं याचाही संदर्भ मागे पुढे काय असेल ना ते बघावं लागेल ना. आपण आपल्या हिशोबाने सगळं वापरतो कशा करता. म्हणून मी तुम्हाला धर्म सांगतो, विश्व स्वधर्म. अहो महाराज धर्म म्हणजे काय? मी फक्त धर्म शब्दाची व्याख्या सांगतो तुम्हाला. पाण्यानं उताराकडे धावणं हा त्याचा धर्म आहे, सूर्यानं तापणं हा त्याचा धर्म आहे, चंद्रानं शीतलता देणं हा त्याचा धर्म आहे, मानवानं जीवनामध्ये परोपकार करणं, प्रत्येक माणसावर दया करणं हा त्याचा धर्म आहे. हा धर्म पाळतो आपण. अहो महाराज जे मी सुरुवातीला तुम्हाला बोललो की वेदांत शास्त्र आपले धर्म सांगताना काही सांगते की बाबा ज्या दिवशी तू आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस राहिला ना, त्या दिवशी धर्म नावाची तुझ्याकडे गोष्ट चिटकली. कोणती गोष्ट आहे? तर 3 धर्मशास्त्राने आपल्याला सांगितले. एक आचार जीवनातला धर्म सांगितला, एक विचार जीवनातला धर्म सांगितला आणि एक भाव जीवनातला धर्म सांगितला. भाव जीवनातला आणि आचार जीवनातला धर्म थोडाफार इकडे तिकडे झाला तर चालतो, पण आचार जीवनातला धर्म प्रत्येक माणसाला पाळावा लागतो. कसा पाळावा लागतो? मग त्याच्यातली काही सूत्र सांगितले. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. तुम्ही म्हणाल महाराज हे काय सांगायला लागले तुम्ही कीर्तनात? आता आम्ही काय आमच्या आईवडिलाची सेवा करत नाही का? सेवा करत नाही असं मी म्हणत नाही, पण एक सांगू महाराज तुम्हाला, आजही भारतामध्ये जेवढी वृद्धाश्रमांची संख्या आता वाढत चालली आहे ना त्याचं कारण आहे महाराज. एक सांगू महाराज, एक कीर्तनात आज एक वाक्य सांगतो तुम्हाला की जीवनामध्ये तुम्हाला मंदिरात जायला वेळ नसेल नका जाऊ, तुम्हाला सप्ताहाला कीर्तन ऐकायला वेळ नसेल नका ऐकू, पण एक गोष्ट आज मी तुम्हाला कीर्तनात सांगतो. आमच्या वारकरी संप्रदायाचं बेसिक ज्ञान, सामान्य ज्ञान आम्हाला असं सांगतं की तुम्ही मंदिरात जरी गेला नाही, देवाकडे जरी गेला नाही, तुमच्या गळ्यात माळ आहे की नाही, तुमच्या कपाळाला गोपीचंद टिळा आहे की नाही हे महत्त्वाचं नाही, पण तुमच्या आईवडिलाची सेवा जर तुम्ही प्रामाणिकपणे केली तर तुम्हाला मी कीर्तनाच्या गादी येऊन सांगतो तुम्ही देवाकडे न जाता देव एक दिवस तुमच्या दारात येईल. हे सामर्थ्य आईवडिलाच्या सेवेचं आहे, हे सामर्थ्य आहे. हे मी सांगत नाही, तुम्हाला पुराव्यानिशी सांगतोय. सकळ तीर्थाचे धुरे जे कामा काशी त्याने न जावे तीर्थाशी. जाऊ द्या, अवघड कळत नसेल सोपं सांगू तुम्हाला. हा आम्ही धर्म सांगतो कोणाला? कोणाला सांगतो? आमच्या संतांनी स्पष्ट लिहिलं, बापाने मुलाबरोबर कसं वागावं सोपं, याच्यापेक्षा सोपं काय सांग? धर्म. मुलाने बापाबरोबर कसं वागावं? धर्म. मुलीने आईबरोबर कसं वागावं? धर्म. भावाबरोबर कसं वागावं? हा सुद्धा धर्म आहे. किती सोपं आहे महाराज. अहो महाराज ज्या रामनवमीच्या हनुमान जयंतीच्या निमित्तानं तुम्ही सप्ताह करता, तुम्हाला सांगतो मला धर्म काय. जेव्हा रक्त रक्तावर उलटतं ना तेव्हा महाभारत घडतं. माझं वाक्य लक्षात ठेवा. जेव्हा रक्त रक्तावर उलटतं तेव्हा महाभारत घडतं, पण जेव्हा रक्त रक्ताला जागतं तेव्हा रामायण घडतं. रक्त रक्ताला जागलं पाहिजे. आज भावाभावामध्ये भांडणं आम्ही सगळीकडे पाहतो. कोणाला आम्ही रामायण महाभारत सांगतो? मी काय सांगतोय? धर्म कळाला का आपल्याला? कोणाबरोबर कसं वागायचं सामान्य व्यवहारामध्ये, जसं तुम्ही जीवन जगताना आपल्यामुळं कोणाला त्रास होणे याला म्हणायचं धर्म. याच्यापेक्षा सोपं सांगू, सासूनं सुनेबरोबर कसं वागावं? धर्म. आणि सुनेनं सोपं आहे ना. तुम्ही म्हणाल महाराज हे काय कीर्तनच सांगायचे विषय? अहो कीर्तनच सांगायचे नाही, कीर्तनकार किती संपले पण तरी सुद्धा अजून धर्म सुधारायला तयार नाही. आज जगामध्ये जेवढी सासू सुनाची भांडणं तुम्ही पाहता कशामुळे महाराज? धर्म कळाला आहे त्यांना. खरं सांगा, एखाद्या सासूने जर असा विचार केला की ही माझी सून नाही माझी लेक आहे, आणि सुनेनं जर असा विचार केला की ही माझी सासू नाही माझी आई आहे, किती प्रश्न सुटतील बरं? धर्म सांगतं बरं का तुम्हाला, अवघड सांगत नाही. धर्म सांगतो. पाळतो का आपण धर्म? माझे गुरु महाराज मला एक उदाहरण सांगायचे, मुद्दाम सांगतो मी तुम्हाला की आपण धर्म कोणाला शिकवायचा?
एकदा काय झालं, एका घरामध्ये एक सासून राहत होते. त्यांचं नाव जमत नव्हतं. काही केलं तर ते एकमेकीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करायचा. ती तिला कमीपणा दाखवायची, ही तिला कमीपणा. जुना काळ होता. मग त्या सासून एक दिवस काय केलं, भरपूर धुणं काढलं, नदीवर धुवावं लागायचं. काढलं, सुनेजवळ दिलं. तिला सांगितलं एवढं धुणं आण. आता सासूला माहिती होतं एवढं धुणं धुवायला हिला वेळ लागेल. मग सून तिकडे गेल्यानंतर धुणं धुवायला सासू म्हणते आता सून गेली, यायला वेळ लागेल, तोपर्यंत आपण काहीतरी करून खावं. दोघीनं सोबत खाल्लं तर काही बिघडेल का? मी काय सांगतोय, म्हटले काहीतरी करून खाऊ. मग काय केलं, काय नाही, म्हटले काय करावं.